तर माझ्या भावानं तुम्ही पण आता जिम लावले असणार मला माहिती आहे, कारण की आता पावसाळा सुरू झाला आणि थंडी पण भावानं वाजायला लागले आणि ह्याचं त्याचं बघून आपल्याला पण आता जिम बिम लावायला तुम्हाला तलब सुटले. तर जिम तर लावल्या भावानं, पण आता विषय काय राहिला, तुमची बॉडी काय बनणार आहे हो, त्याला काय विषय नाही. तुम्ही भावानं आता जिम लावलंय, पण आता खाताय बिताय वजन बिजन वाढवायचं तुम्हाला, पण आता जिम लावलंय पण तुमचं डायजेस्टिव्ह भावानं खराब आहे. म्हणजे आता कसं माहिती काय काय भावानं माझ्या आता खाल्लं की लगेच बाथरूमला पळते ते, म्हणजे काय पोटाला लागतच नाही. खाते तर रेटून खाते ते, पण ते काय पोटाला लागतच नाही. विषय त्यासाठीच आहे भावानं. आता तुम्ही काय करा माहिती आहे का भावांनो, तुम्हाला तुम्ही काय करणार आता लगेच मेडिकल मधनं जाणार, गोळ्या बिळ्या आणणार डायजेस्टिव्हचं, मग ते डायजेस्टिव्ह एन्झाईम त्या काय ते लिक्विड बिक्विड असते ते पिणार बिणार, म्हणजे त्यानं कसं तात्पुरतं असतं भावना, ते तुमचं परमनंट नसतं, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही ते मेडिसिन सोडणार तेव्हा ते परत तुमचं डायजेस्टिव्ह परत चालू होणार, परत तुम्हाला खाल्लेलं पचणार नाही. तर भावना तुमच्या घरातलं देशी रामबाण असा उपाय सांगताना, म्हणजे तुमचा ₹1 सुद्धा भावना खर्च करून देणार नाही. आणि जे जे पण आयटम आहे का ना भावना ह्यात मी मिक्स केलंय का नाही, ते सगळं भावना तुमच्या घरातच आहे आणि तुमच्या किचन मध्येच आहे. तर काय करायचं माहिती आहे का भावनो, सगळ्यात पहिलं ओवा, कच्ची बडीशोप आणि जिरं हे आहे का नाही भावनो, तिन्ही एक लेवलला घ्यायचं, म्हणजे एक एक वाटी घ्यायचा आणि तिन्ही एकदम व्यवस्थित परतायचं भावनो. तव्यात आहे का नाही एकदम व्यवस्थित परतायचं, म्हणजे करपून देऊ नका, नाही तर सगळं वाट लागलं बघा. व्यवस्थित परतायचं, जमत नसेल तर मम्मीला सांगा, मम्मी व्यवस्थित तुम्हाला परतून देईल भावनो. आणि तुम्ही एकच काम करा की एकदम व्यवस्थित पैकी ग्राइंड करा ते, आणि ग्राइंड म्हणजे मिक्सरला बारीक करा, आणि मिक्सरला भावनो बारीक झालं का नाही, एका डब्यात असलं काचेचं नाही तर प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवा. त्या काय भावनो महिनाभर काय खराब होणार नाही. आणि कसं घ्यायचं माहिती आहे का, जेवण झालं का नाही तुमचं, जेवण झालं की पट्ट दिशेने आपला एक चमचा खायचा म्हणजे खायचा. आता गोळी कसं खाता तुम्ही डॉक्टरने सांगितलं तसं भावना पटकन एक चमचा खायचा म्हणजे खायचाच, दुपारच्या जेवणाच्या वेळी एकदा, आणि रात्री जेवण झालं की पट्ट दिशेने खायचं. म्हणजे कसं आहे माहिती आहे, तुम्ही आता वजन वाढायचं म्हणल्यावर तुम्ही पहिल्यापेक्षा भावना तुम्ही आता जेवण वाढवलेलं असते, मग ते तुमच्या पोटाला माहित नसतं, कारण की सवय नसतं पोटाला. तुम्ही रोज नाजूक खात असता एवढं एवढंसा, म्हणजे तुमचं पोट पण तेवढंच पचवतं. पण आता तुम्ही काय जिम बिम लावले ना, आता वजन वाढवायचं म्हणल्यावर जिम तर लावलंय, मग आता खाणार पण रेटून खाणार आहे. मग ते रेटून खाणार म्हणल्यावर भावनो त्याला आता पचायला पण तेवढी जागा पण पाहिजे आणि पोटाला ताकद पण पाहिजे. मग त्यासाठी भावनो हे असलं पावडर करून ठेवा, आणि या पावडर भावनो रोज 2-2 टाइम खावा. बघा तुमचं भावनो डायजेस्टिव्ह म्हणजे पचन क्षमता तुमची नाही ना भावनो कडक झाले, तर भावनो मला भावनो तुम्ही डायरेक्ट एस-एम-एस पण करू शकता, दादा तू काय पण व्हिडिओ बनवलाय असं असं, मग आमचं काय होईना झालंय. तेव्हा भावनो व्हिडिओ डिलीट करतो. कारण की भावनो स्वतः मी 100% वापरून बघितलंय, आणि मी 2 महिना भावनो माझं पण पोट असं बिघडायचं, सारखं बाथरूमला पळायचो ना मी असं तसं, म्हणजे आता तुम्हाला माहितच असेल, आता खाल्लं की लगेच बाथरूमला, खाल्लं की लगेच बाथरूमला. म्हणून तुम्हाला सांगतो भावानो, तुमचं पण असं काय होऊ नये म्हणून तुमच्यासाठी भावानो असला खतरनाक उपाय आणलाय. ओवा आणि जिरा खाऊन काय पोट बिघडणार आहे, पोट खरंच चांगलं होणार आहे असं मला वाटायचं. पण असं नाही भावानो, 100% भावानो हे वापरून बघा. आणि असं नाही की भावानो हे विकत आणलंय, घरीच बनवा. 50-50 ग्रॅम घ्यायचं वाटीभर, परतायचं आणि असं डब्यात टाकायचं. एवढं काय अवघड आहे का? तुम्हाला आता तब्येत वाढायची म्हणलं तसं काय लागणार, हे बघा बायसेप कसं आहे. अशी जर भावना तुम्हाला तब्येत करायची असेल ना, आत्ताच मला फॉलो सबस्क्राईब करा. तुमची भावना तब्येत मी बनवून देणार म्हणजे बनवून देणार. फक्त भावनो असं नॅचरल जरा राहत राहावं, नॅचरल. किती मेडिसिन आणि गोळ्या खाणार आहे, मेडिसिन गोळ्या तर चालूच राहणार नंतर म्हातारा झाल्यावर. म्हणून भावनो जेवढं नॅचरल राहतील तेवढं नॅचरल राहावं. गोळ्या बिळ्या काय खात जाऊ नका जास्त. आणि व्हिडिओ आवडल्यास बनवा, लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं नक्की करा. आणि अशी माझ्यासारखी बॉडी बनवायची असेल तर भावना आत्ताच मला फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका.